सिडकोच्या इतिहासात सर्वात जास्त किमतीचा भूखंड विकण्याचा विक्रम झालेला आहे। सानपाडा सेक्टर 13च्या पाम बीच मार्गावरील या भूखंडाचा सर्वात जास्त किमतीत लिलाव झालेला आहे। अश्विन भोरा नावाच्या व्यावसायिकाने 3050 चौरस फूट मीटर लांबीचा हा भूखंड बोली लावून विकत घेतलाय। अश्विन बोरा यांनी स्क्वेअर मीटर मागे सिडकोला तब्बल 3,39,339 रुपये मोजलेले आहेत। सिडकोच्या माध्यमातून जास्त किमतीत भूखंड विकले जात असल्यानेच नवी मुंबईतील घरांचे दर गगनाला भिडले असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान सानपाडा आणि नेरूळमध्ये करण्यात आलेल्या 4 भूखंडांच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीमध्ये 319.18 कोटी जमा झाले। नवी मुंबईतील एपीएमसीच्या मसाला मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी 1 दिवसाचा बंद पाळलेला आहे। पालिकेच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी हा बंद पाळण्यात आला। अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्याची मोहीम पालिकेने घेतलेली आहे आणि या प्रकरणी पोटमाळे उभारलेल्या दुकानदारांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। मात्र हे पोटमाळे 28 वर्षांपूर्वीच बांधले गेले असल्यामुळे त्यावर कारवाई करू नये अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जाते आहे।